हॅलो हाय नमस्कार, मी प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आहे अंगारकी चतुर्थी, त्यामुळे मला केस धुवायचे होते. माझे ना केस खूप ड्राय झाले होते, तर चला म्हटलं एक रेमेडी करूया आणि तुमच्याबरोबरही शेअर करूया. एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपली जी जवस असते ती 2 ते 3 चमचे टाकायचे आहे आणि त्यामध्ये एक छोटासा ग्लास पाणी टाकायचे आहे आणि त्याला थोडंसं शिजून घ्यायचं आहे. खूप असं चिकट नाही झालं पाहिजे आणि त्यानंतर ते गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 2 चमचे आपलं जे कोकोनट ऑइल असतं ते टाकायचं आहे आणि थंड झालं की ते केसांच्या मुळापर्यंत चांगलं लावायचं आहे. खूप छान आहे. तुम्हाला ते लावल्यानंतर कंडिशनर लावायची पण गरज नाही येणार. त्यापेक्षा सॉफ्ट आणि सिल्क केस होतात. ते 2 तास ठेवून त्यानंतर केस धुवायचे आहे. 2 तासांसाठी मला ठेवायचे होते, त्यामुळे म्हटलं तोपर्यंत बाकी आपले कामं आवरून घेऊ. तर पहिले चहा करून घेतला व आज उपवास असल्यामुळे साबुदाणा खिचडी करायची होती, कारण मिस्टरांना लवकर जायचे असते. त्यामुळे मग शेंगदाणे चांगले भाजून घेतले, त्यामुळे खूप छान लागते खिचडी. आणि आमच्या इथे ना खिचडीमध्ये बटाटे खूप लागतात, त्यामुळे मी कंपल्सरी बटाटा टाकते. आणि त्या ज्या मिरच्या मी तुम्हाला दाखवल्या आहे त्या आमच्या शेतातल्या आहे, माझ्या नंदेने दिल्या होत्या. तर त्यानंतर मस्त खिचडी गरम केली आणि त्यानंतर मला दुर्वा आणायच्या होत्या, तर मी शेतात गेले, मस्त दुर्वा घेऊन आले गणपती बाप्पासाठी. आणि त्यानंतर घराची साफसफाई केली, फरची वगैरे पुसून घेतली. आणि हा जो मयूर आहे तो गावाला गेलेला होता, त्यामुळे मला काही त्याला राखी बांधता नाही आली. मग तो आज सकाळी आला, त्यालाही ऑफिसला लवकर जायचे होते. त्यानंतर मग मी त्याला राखी वगैरे बांधून घेतली. तो आहे माझ्या नंदेचा दीर. मी त्याला जसं लग्न झाले तेव्हापासून राखी बांधते. त्यानंतर देवपूजा करून घेतली. मला करत असताना आपल्याला गणपती अथर्वशीर्षक हे म्हणायचे असते आणि 2 महिन्यापूर्वी माझा चतुर्थी वर्षातून 2दाच येते. पण मी जेव्हा 8वीला होते तेव्हापासून उपवास पकडला होता चतुर्थीचा. या दिवशी गणपती बाप्पांची सेवा मी पहिले पाण्याने गणपती बाप्पा आपल्या आराध्य दैवत आहे. गणपती बाप्पांना आपल्यावर प्रिय आणि अभिषेक झाल्यानंतर या प्रकारे गणपती बाप्पाची अभिषेक करून घेतला. चांगल्या स्वच्छ वस्त्राने गणपती बाप्पांना पुसून वगैरे घ्यायचे असते. आणि त्यानंतर गणपती बाप्पांची जी जागा असते त्या जागेवर थोडीशी तांदळाची रास काढून गणपती बाप्पांना ठेवायचे असते. त्यानंतरही पूजा करून आणि आरती करायची असते आपल्याला. आरती करून झाल्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा असतो आणि जे आपण अभिषेक केलेलं जे पाणी असतं ते आपल्याला तुळशीला न घालता दुसरे कोणतेही गुलाबाचं वगैरे झाडांना टाकायचे असते. आणि त्यानंतर दुपारी मस्त ऑफिसचं काम करून घेतलं आणि बघा किती सिल्की आणि सॉफ्ट केस झालेले आहे माझे. खूप छान रेमेडी आहे, तुम्ही एकदा ट्राय करा. त्यानंतर इव्हिनिंगचा टाईम झालेला होता, चहा वगैरे करून घेतला आणि मग स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाकामध्ये आज काही नाही, साधाच बेत होता. खिचडी मसाले भात बनवला होता, त्यानंतर दोडक्याची भाजी आणि पुरी. त्यानंतर यांनी जिलेबी आणलेली होती. त्यानंतर गेलो आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. शिवला दहीहंडीसाठी ड्रेसही घ्यायचा होता. धन्यवाद.